हॅलो एव्हरीवन, चला तर आज आपण बनवूया लसुणी मेथी. इथे मी मेथीची स्वच्छ भाजी धुवून घेतली आहे. त्यानंतर मी ते लसूण घेतलं आहे, तो खलबत्त्यात आपण बारीक करून घेऊया. जास्त पण बारीक नाही वाटायचं, मीडियमच ठेवायचा. त्यानंतर मी इथं बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल टाकून लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लाल होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली मेथी त्यामध्ये ॲड केली आहे. आता यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ ॲड करत आहे. त्यानंतर इथे मी थोडेसे तीळ आणि शेंगदाणे डाळवा घेतला आहे. याचे आपण मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊया. मीडियमच बनवायची. हे बघा, ह्या टाईपची पेस्ट बनवायची. त्यानंतर आपण आता ही मेथी काढून घेऊया. थोडी कमी शिजवायची. त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून आपण जिरे टाकूया यामध्ये. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करूया आणि कांदा ॲड करूया. याला लाल होईपर्यंत परतायचं आहे. टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर ॲड करत आहे. अर्धा चम्मच धना पावडर ॲड करायचं आहे. आता आपण हे वाटून घेतलेलं मिश्रण यामध्ये ॲड करूया. तेल सुटेपर्यंत याला छान परतून घेऊया. बघा, छान प्रकारे परतलं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. थोडंच करायचं आहे, जास्त नाही करायचं. तर ही लसुणी मेथी आपण यामध्ये ॲड करून घेऊया. याला छान यामध्ये परतू घेऊया. बघा, छान प्रकारे तेल सुटलं आहे. तेल सुटेपर्यंत अशी भाजी परतायची. आता आपण इथे एका साईडला तडक्याची तयारी करूया. छान प्रकारे असं तडका देऊन घेऊया. बघा, बघा तर लसुणी मेथी रेडी आहे. तुम्हाला ही नक्की आवडेल. ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.